आत्ता आपण खेलोबा मंदिराच्या समोर आहोत. समोरची जी बाजू आहे मागची तिथं आंदोलक बसलेले आहेत, त्यात लक्ष्मण हाके पण आहेत आणि इकडे गावातले काही लोक आहेत. काय नक्की समस्या आहे? सर तो समोरचं जे शिवस्मारक आहे ते आम्ही तिघांनी मिळून बसवलेलं आहे. आणि जे आता ते म्हणतात ते फरांडे महाराज जे उपोषणाला बसलेत ते म्हणतात आमच्या मंदिराच्या समोर आहे, गेटच्या समोर आहे फ्रंटला. तुम्ही इकडे कॅमेरा फिरवा, हे मंदिराचे गेट आहे, इथं गेट आहे, तर स्मारक तिकडं आहे. आणि मंदिराचं जे गेट आहे ते पूर्ण कंपाऊंड केले. त्यात तुम्ही त्या स्मारका शेजारी जावा, तिथं कट्टा आहे, हा इकडे कट्टा आहे. गेटच्या बाहेर आणि शासकीय जागेवर आम्ही स्मारक बसवलेलं आहे. ते जे मुद्दा बोलतात की सदर स्मारक हे आमच्या मंदिराच्या समोर आहे, हे समोर नसून ते साईटला आहे आणि ते शासकीय जागेत आहे. आम्ही आणि SP साहेब आम्हाला परवा दिवशी आम्हाला बसवलं. आम्हाला त्यांनी तुमचा मुद्दा विचारला. आम्ही त्यांना रास्त सांगितलं जे त्यांची जागा आहे 45 गुंठ, त्या जागेत जर आमचं स्मारक आलं तर आम्ही स्वतः ते स्मारक आम्ही काढून दुसरीकडे हलवू शासकीय जागेत. आम्ही असं स्पष्ट बोललोय. काही तांत्रिक गोष्टी असतील, जागेची मोजणी असतील की, पण आता महापुरुषांचे आपण ज्यांना आपण मानतो त्यांनी सगळ्याला बरोबर घेऊन काम केलेलं आहे आणि समाजात शांतता सुबत्ता राबावी असं त्यांची इच्छा होती. ही जी काय घडते ती चुकीचं आहे असं वाटतं? सर 2 दिवस पहिल्या दिवशी काही झालं नव्हतं. हा जाणून बुजून आहे आम्हाला. आम्ही जो तो पुतळा बसवलाय त्यात त्यांच्या धनगर समाजाच्या बांधवांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. फक्त जे हाके आले बाहेरगावचा त्यांनी हे वातावरण बिघडवले. कालपर्यंत जे उपोषणाला बसले होते ते सर बोलत होते की मोजणी करा. आज असं म्हणतात की ते पुतळाच हटवा. हा त्यांचं म्हणणं आहे. कालपर्यंत अप्पर वाघमोडे असतील, फरांडे महाराज असतील, त्यांचे सर्व म्हणत होते आम्ही स्वतः स्वखर्चानं पुतळा बसवतो जर आमच्या मोजणीत बाहेर गेला तर. आज त्यांचं एक म्हणणं आहे, तुम्ही तिथं त्यांना विचारा, आज त्यांचं म्हणणं आहे की पुतळाच आम्हाला काढा, आम्हाला मोजणी करायची नाही. आमचं सगळं गावालाच एकच म्हणणं आहे, जे तुमची जागा आहे रीतसर करा. आमचं एकच म्हणणं आहे, रीतसर करा. आमचा ह्यात काही होत नाही. आम्ही प्रशासनाला साथ देतोय, जे रिस्तर आहे ते आम्हाला पाहिजे. स्मारक जर आमचं त्यांच्या जागेत आलं, देवस्थानच्या जागेत आमचं स्मारक आलं तर स्वतः शिवभक्त नाही तर प्रशासनानं आमच्याला दुसऱ्या जागेत हलवा, आमची काही अडचण नाही. पण जागा काहीतरी सर मोजा. आमच्या पहिल्या दिवशी काय म्हणले फरांडे महाराज होते, आम्ही जागा बघतो त्या आलं तर तुम्ही हलवा, आम्ही मला हलवतो. पण काय हाके आल्यानंतर त्यानं काय केलं, जाणून बुजून दोन्ही समाजात ते निर्माण करायचा हाकेने प्रयत्न केला आणि हाकेने त्याला बराबर काय ते करायचं ते केलं. आणि मग ते मिळालं की आता पुतळा हटवायचा नाही, स्मारक ते पुतळा हटवा म्हणतात आणि मोजणी पण करू नका म्हणतात. आणि काल तेच म्हणत होते की मोजणी करा. हाकेने केलं. आमचं म्हणणं आहे जर त्यांच्या जागेत आलं, आम्हाला दुसरीकडे नाही जर जागा दिली, प्रशासनानं स्मारक काढून घेऊन जावं तरी आमचा त्याला विरोध राहणार नाही. फक्त आमचं काय म्हणणं शासकीय मोजणी होऊ द्या. आणि काल SP साहेब स्वतः बोललेत, SP साहेब बोललेत जी जोपर्यंत मोजणी होत नाही तोपर्यंत त्याला पोलीस प्रोटेक्शन ती स्वतः देणार आहेत. आम्ही त्याला सेम मान्य केलंय. आज पुण्यतिथी आहे, शिवाजी महाराज काळा दिवस आहे महाराष्ट्राचा. आणि जे स्वतः हाके साहेब स्वतः कालपर्यंत म्हणत होते आम्ही शिवाजी महाराजांचं भक्त आहे. मग हाके साहेबांना एवढं कळत आहे का की आज ढोल वाजवत येते, त्याला साहेब म्हणायचं लायकीचा नाही तो. आज ढोल वाजवतो, त्याला काळा दिवस आहे, त्याला माहित नाही का? एकंदरीत जे गावकरी इथले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जो मोजणी करावी आणि त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते आम्ही मान्य करायला तयार आहे. मात्र लक्ष्मण हाके यांचे आंदोलक आहेत ते म्हणतात की आम्ही कुठल्याही परिस्थितीत पुतळा हटवल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, अंजनगाव.